रोज रोज नाश्त्यासाठी पोहे आणि उपमा खायचा कंटाळा आलाय का? तर अशा वेळी इन्स्टंट होणारे मिक्स व्हेजिटेबल रवा आप्पे एकदा नक्की करून पहा. चवीला खूप छान लागतात आणि अगदी सगळेजण घरामध्ये आवडीने खातील. आणि त्यासोबतच सगळ्यात मेन गोष्ट म्हणजेच लहान मुलांच्या टिफिनसाठी तर अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. सकाळच्या घाई-गडबडीमध्ये सुद्धा अगदी झटपट हे रवा आप्पे आपले तयार होतात. बघतायत ना किती छान सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे रवा आप्प्यांना. चला तर मग छान अशी रेसिपी बनवायला सुरुवात करूयात. तर इथं मी ना 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमधून फिरवून घेतला तरीसुद्धा चालेल. तर आता रवा जो आहे ना, तर तो आपण एका मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात, म्हणजे त्याला व्यवस्थित आपल्याला छान असं मिक्स करून घेता येईल. तर रवा तर मी या ठिकाणी घातलेला आहे. आता त्याच वाटीने आपल्याला म्हणजेच 1 वाटीला थोडंसं कमी दही घालायचं आहे. तुमचं दही जर खूप आंबट असेल तर अर्धा वाटी घातलं तरीसुद्धा चालेल किंवा आंबट नसेल तर मग तुम्ही त्यामध्ये 1 वाटी एवढं दही घातलं तरीसुद्धा चालेल. तर आता इथं त्याच वाटीने मी जवळपास 1.5 वाटी एवढं त्यामध्ये पाणी घालणार आहे. तर हे जे प्रमाण आहे ना, तर हे अगदी परफेक्ट आहे. अजिबात बॅटर जे आहे ना, तर ते खूप जास्त पातळ पण होत नाही आणि खूप जास्त घट्टसुद्धा नाही. तर आता इथं मी ना थोडंसं चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलं आणि आता हे आपल्याला संपूर्ण विस्करच्या मदतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आता ही जी प्रोसेस आहे ना, तर तुम्ही ही रात्रीच्या वेळी करून ठेवलीत ना, तरीसुद्धा चालेल. कारण की आपण दही वगैरे घातले ना, तर ते छान उलट मिक्स होईल असं सुद्धा चालतं. कारण की आपल्याला सकाळी घाई-गडबड असते. त्यामुळे मग ही जी प्रोसेस आहे ना, तर ही तुम्ही रात्री करून ठेवली तरीसुद्धा चालते. पण आता इथं मी सकाळच्याच वेळी करते आणि हे व्यवस्थित आता सगळं विस्करच्या मदतीने मी मिक्स करून घेते. तुम्हाला जर खूपच गडबड असेल, तर तुम्ही अगदी मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी हे मिक्स करून घेतलं, म्हणजेच फिरवून घेतलं ना 1-2 वेळेस तरीसुद्धा चालेल. तर आता हे व्यवस्थित सगळं मिक्स झालेलं आहे. आता याला जवळपास आपल्याला अर्धा तासासाठी ना रेस्ट करायला ठेवायचं आहे, म्हणजेच रवा छान असा फुलून येईल. तोपर्यंत आपण त्याच्यासाठी लागणारी चटणी बनवणार आहोत. तर आता इथं तव्यावरती मी 1 वाटी एवढे शेंगदाणे घेतले. आता तुम्हाला किती चटणी बनवायची त्यानुसार तुम्ही शेंगदाण्यांचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात. तर आता इथे शेंगदाणे ना आपल्याला एक 4 ते 5 मिनिट खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. तर आता इथं शेंगदाणे जे आहेत ना, तर ती छान असे भाजले गेलेले आहेत. तर त्यांना आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. तर आता इथं शेंगदाणे तर काढून घेतलेले आहे. आता तोच तवा मी परत गॅसवरती ठेवला आणि त्यावरती मी 8 ते 10 मिरच्या ज्या आहेत ना, तर त्या स्वच्छ धुवून त्यामध्ये भाजून घेणार आहे. तर आता मिरच्या ज्या आहेत ना, तर लहान मुलांना खायला द्यायचं असेल ना, तर मिरच्यांचं प्रमाण थोडंसं कमी घाला. म्हणजे चटणी जी आहे ना, तर ती लहान मुलंसुद्धा खातील आणि ती चवीला खूपच छान लागते. तर आता इथं मिरच्यासुद्धा आपल्या छान अशा भाजून झालेल्या आहेत. तर आता शेंगदाण्यांमध्येच आपण ज्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत ना, तर त्यासुद्धा घालून घेऊयात. आता इथं मी ना जवळपास 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये टाकून घेतल्या. थोडीशी कोथिंबीर जी आहे ना, तर ती टाकून घेतली आणि सुरुवातीला पाणी न टाकता आपल्याला हे छान असं वाटून घ्यायचं आणि नंतर लागेल तसं पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं. तर इथं बघा चटणीला किती छान असा कलर आला आहे ना, कारण की कोथिंबीरमुळेच. तर आता ना यावरती बनवण्यासाठी आपल्याला तडकासुद्धा करायचा आहे. पण ही थोडीशी जास्त घट्टसर होती ना, तर त्यामुळे मी आणखी थोडंसं पाणी त्यामध्ये घातलं आणि ना इथं मी तेल व्यवस्थित छान तडका पॅनमध्ये कडक गरम करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये ना भरपूर सारी मोहरी घालायची, थोडंसं जिरं घालायचं, कढीपत्त्याची पानं घालायची आणि ही जी खमंग अशी फोडणी आहे ना, तर ती छान अशी आपल्या चटणीवरती घालायची. म्हणजे चटणीची जी चव आहे ना, तर ती खूप छान अशी लागते. तर आता इथं कढीपत्तासुद्धा छान असा फ्राय झालेला आहे. तर आता बघा, मी इथं ना चटणीमध्ये हा जो तडका आहे ना, तर तो छान असा टाकून घेतलेला आहे. तर तडका जो आहे ना, तर तो मी व्यवस्थित छान असा मिक्स करून घेतला आणि आता आपल्या चटणीमध्ये ना मीठ टाकायचं सुद्धा राहिलेलं आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये जरी मीठ घातलंत ना, तरीसुद्धा चालेल. पण मी ना मिक्सरच्या भांड्यामध्ये मीठ घालायचं विसरले, त्यामुळे मी आता मीठ जे आहे ना, तर ते घालून घेते. मीठ टाकल्यानंतर सुद्धा हे व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आणि इथं आपली चटणी जी आहे ना, तर ती छान अशी तयार झालेली आहे. तर आता इथं आपण मिक्स व्हेजिटेबल आप्पे बनवतोय, त्यामुळे मी इथं ना सगळे जेवढं माझ्याकडे होतं, तर ते संपूर्ण कट करून घेतलं. एकदम बारीक-बारीक चॉप करायचं. इथं मी कांदा, हिरवी मिरची, सिमला मिरची, टोमॅटो, गाजर मी खिसून घेतला आहे आणि भरपूर सारा कोथिंबीरसुद्धा छान असा बारीक कट करून घेतलेला आहे. या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे नाही काही नसेल, तर तुम्ही ते स्किपसुद्धा करू शकतात.
तर तोपर्यंत इथे आपले जे रवा जो आपण बॅटर जे मिक्स करून घेतलेलं होतं ना, तर ते सुद्धा छान असं मिक्स झालेलं आहे. तर आता त्यामध्ये आपण हे जे सगळं आपण छान बारीक-बारीक कापून घेतलेलं होतं ना, तर ते एक-एक करून त्यामध्ये संपूर्ण असं टाकून घेऊयात. तर ही जी स्टार्टिंगची जी प्रोसेस आहे ना, ती जर तुम्ही रात्रीच करून ठेवली, तर अगदी अजून सकाळी ना, यापेक्षाही झटपट जे आप्पे आहेत ना, तर ते तयार होतात. तर आता इथं ना सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे लहान मुलांना जर सिमला मिरची, गाजर किंवा असं काही खायला जर दिलं ना, तर लहान मुलं अजिबात खात नाही. तर मग अशा वेळी ना, अशी आपण एक ट्रिक करू शकतो, की हे जर सगळं आपण गाजर जे आहे ना, तर ते खिसूनच त्यामध्ये घाला. म्हणजेच ते खाताना एकदम असं गोडचट वगैरे लागत नाही. यामध्ये कितीही तुम्ही गाजर काही घाला ना, तर ते एकदम व्यवस्थित छान मिक्स होऊन जातं आणि अजिबात समजतसुद्धा नाही, की यामध्ये आपण एवढं भाज्यांचं प्रमाण जे आहे ना, तर ते घातलेलं आहे. संपूर्ण भाज्या ज्या आहेत ना, तर ते छान व्यवस्थित मी त्या रव्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत. तर आता इथं ना बघा अजिबात घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही अशा कन्सिस्टन्सीचं आपलं बॅटर जे आहे ना, तर ते तयार झालेलं आहे. तर आता इथं मी ना जे आप्यांचं पॅन आहे ना, तर ते ठेवून घेतलं आणि त्यामध्ये मला ना थोडंसं जास्त तेल घालावं लागतं. कारण की हे जे आप्यांचं पॅन आहे ना, तर ते थोडंसं वजनाला जास्त हलकं आहे. त्यामुळे मग तेल जर त्यामध्ये नाही घातलं तर खूप जास्त असे आप्पे जळतात किंवा चिटकून बसतात असं काहीसं होतं. त्यामुळे मी इथं तेल भरपूर घातलं आहे. तुमचं जर नॉनस्टिकचं एकदम छान असं जडबुडाचं असेल ना, तर त्यामध्ये एवढं तेल घालण्याची अजिबात गरज पडत नाही. आता इथं मी हे सुद्धा थोडंसं असं व्यवस्थित सगळीकडे तेल जे आहे ना, तर ते लावून घेतलेलं आहे. तर आता साईडला आप्पे पात्रसुद्धा गरम होतं आहे. त्याआधी आपण या बॅटरमध्ये ना पाव चमचा सोडा जो आहे खाण्याचा, तर तो घालणार आहोत. तुमच्याकडे सोडा नसेल तर तुम्ही इनो थोडासा घातला तरीसुद्धा चालेल. तर आता ते सोडा घातल्यानंतर थोडंसं पाणी त्यावरती घालायचं आणि एकाच डायरेक्शनने एकदम फास्ट असं हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजेच काय होतं आप्पे छान असे फुलतात आणि चवीला जे आहे ना, तर ते सुद्धा खूप छान लागतात. तर आता इथं हे व्यवस्थित मी संपूर्ण जे बॅटर आहे ना, तर ते मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता इथं ना आपलं आप्पे पात्रसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. तर आता त्यामध्ये एक-एक करून आपण संपूर्ण जे आप्पे आहेत ना, तर ते टाकून घेणार आहोत. सुरुवातीला कोणत्याही प्रकारचे जरी आप्पे तुम्ही बनवलेत ना, तर साईडने सगळ्यात आधी टाकायला सुरुवात करायची. कारण की मधल्या साईडला ना गॅसची फ्लेम जी आहे, तर ती जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे मग ते आप्पे जे आहेत ना, तर ते लगेचच बनतात. त्यामुळे मग सगळ्यात आधी साईडने सुरुवात करायची. म्हणजे आप्पे जे आहे ना, तर ते अगदी छान बनतात. तर आता इथं मी ना झाकण ठेवून घेतलेलं आहे. तर 3 ते 4 मिनिटानंतर इथं बघा आप्यांना एकदम छान असा कलर आलेला आहे. तर आता आपण त्यांना ना एक-एक साईडने असं पलटवून घेणार आहोत. तर आता इथं बघा एका साईडने छान अशा आप्यांना एकदम छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. तर आता दुसऱ्या साईडने ना आपल्याला ते सुद्धा छान असे पलटवून घ्यायचे आणि तसाच त्यांना गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे. तर आता इथं हे ना सर्व आप्पे मी छान मिक्स करून घेतले. आता परत याच्यावरती ना एक 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून घ्यायचं आणि गॅसची जी फ्लेम आहे ना तर ती लोच ठेवायची. तर 3 ते 4 मिनिटांनी ना दुसऱ्या साईडने आप्पेसुद्धा छान असे भाजले जातात आणि इथं आपले छान असे तयार आहेत मिक्स व्हेजिटेबल रवा आप्पे. हे बनवायला अगदी सोपे आहे, झटपटसुद्धा तयार होतात आणि लहान मुलांच्या टिफिनसाठी तर अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. आणि आपल्याला घरी नाश्त्यासाठीसुद्धा आपण जर बनवले ना, तर घरामध्ये सगळेजण अगदी आवडीने खातात. आणि हो, त्याच्यासोबत ना अशा प्रकारची शेंगदाण्यांची किंवा खोबऱ्याची चटणी करायला अजिबात विसरू नका. चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.